आपले गोदेगाव येथे सर्व ओबीसी मंचवरले सर्व नेते सर्वांना आपल्या ओबीसी करता काम करण्याकरता आणि जे आलेलं समाज जे आज आमचे हे जी कंपनी नेते कंपनी जे समाजाकरता जगते याच्या करता आतुरतेने वाट पाहणारे पहिलं म्हणजे प्राधान्य तुम्हाला, कारण तुम्ही जनता येता आम्ही आहे, तर तुमच्याकरता जे आम्ही करतो ह्या धोरणाने तुम्ही पण सहकार करता। तर ह्या गोष्टी अशा काही नव्हत्या आतापर्यंत, पण काहीतरी कुठंतरी एक ठिणगी पडलेली आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्या एका माणसाने कुठंतरी एक समाजात ते निर्माण केलेलं आहे। तर हे जे दाखवून दिलेली बाजू आहे तर ही आपल्याला त्याने दाखवून दिली, आपण बघितलेली नाही, पण त्याच्यामुळं आतापर्यंत सांगायचं त्याने ऐकायचं आपण। तर त्या गोष्टी अनुषंगाने जे नेहमी करता सांगते की बाबा आमचं हे असं आमचं तसं, आपण कुठलाही 2 वर्षापासून विरोध केलेला नाही। समाजाला मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळावं ही पहिल्यापासून आपली भावना आहे, पण कसं मिळावं तर स्वातंत्र्य मिळावं। 10% समाज नक्की महाराष्ट्राला आहे, त्याच्यातला त्या समाजाच्या गोरगरीब लेकराच्या शिक्षणाकरता त्याच्या याच्याकरता आरक्षण नक्की मिळावं, कारण पहिला पाठिंबा त्याला आपण केलेला आहे। आणि आज आपली तयारी की तुम्ही स्वतंत्र तुमचं स्वातंत्र्य तुम्ही मागा, याच्याकरता अख्खा ओबीसी एससी एसटी सगळा समाज तुम्हाला पाठीशी उभा आहे। पण तुम्ही आमच्या गोरगरीब जनतेच्या ऊसतोड कामगाराच्या जे बिचारे रस्त्यावर उभा राहून खेळे आणते 2 रुपयाचे जे रस्त्यावर हे करून दाढी कटिंग करून 20 रुपये 30 रुपये कमी केले, याच्यामध्ये कशाला तुम्ही अडचण आणता? तर स्वातंत्र्य मिळलं आज 75 वर्षे त्यालाच आपण सहकार करीत आलेलो। 75 वर्षे केंद्रापासून तर महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक ठिकाणी राज्य द्यायला दिलेलं आहे। आपली आदमी तयारीची काही नाही, पण तुम्ही कुठंतरी एका माणसाकरता जर देशामध्ये विस्तारित असता आणि तुम्ही प्रत्येक दिवस तुम्ही प्रस्थापित लोक त्या माणसाला साथ देऊन जर देशाचा विकास त्याच्या ऐवजी भकास करीत असता तर याला कुठंतरी आळा घालण्याकरता आपल्या ओबीसी समाजाला पण कुठंतरी एक होणं गरजेचं आहे। आणि माझी एवढीच कळकळीची विनंती आहे सगळ्याला की बाबा त्याला जे कळतंय ते तुम्हाला काय कळत नाही, तुमचे लेकरं बाळा काय करते, त्याचे लेकरं बाळा आहे तुमचे लेकरं बाळा नाही, तुमच्या लेकरं बाळाला म्हणजे जे उसत होते आज मला तुम्हाला सांगतो याच्यात कमीत कमी 25% जनता अजून वाढली असते। आपली ऊस तोडायला गेलेल्या लोकांमुळे आज गर्दी कमी गेले का नाही, लेकरं बाळा उसाला इथं ठेवून उपाशी तापाशी इथं काय करते काय नाही त्याचा अवमेळ आहे का नाही त्या लेकरांचा। मग हे एवढे प्रस्थापित लोक असून तुम्ही नक्की 10% तुम्हाला जे दिले एससी याचं तर तुम्ही घ्या ना, नाही म्हणत नाही। अखेर एवढे मंचावरची लोक आहेत हे समाज जे सगळा तुम्हाला पाठिंबा आहे, पण स्वतंत्र घ्या, कारण गरीबाला उगत काटे टोचू नका, त्याच्या अंगात पहिलंच रगत राहिलेलं आहे आणि तुम्ही त्याला काटे टोचीचा घेईन तर मी याच्यातून घेईन। ही जी लढाई आहे हे मराठा समाजाने पण सोडून आणि घेणं गरजेचं आहे। ही लढाई प्रस्थापित लोकांची 10% मागासलेल्या मराठा करता ही लढाई नाही आहे, प्रस्थापित लोकांची लढाई आहे। तर एवढीच माझी कळकळीची विनंती आहे, त्याला जे कळतंय त्याचे आमदार खासदार तुम्हाला सांगतो त्याच्या स्वार्था करता गुडघ्यापर्यंत छेड्या भरोसर केजवर पळते रसद पुरी दे। अरे आपल्याला तर काही पुराय करता नाहीये, आपण सगळे सामान्यच आहे। आता तुम्हाला माझ्या वाटत बळीदात्याला माहितीये, ठाके साहेबाला माहितीये, सासाने साहेबाला माहितीये आणि सानप साहेबाला या सगळ्याला आणि राजू भाऊला पण माहितीये। राजू भाऊचा माझा लहानपणीचाच मित्रपण आहे। मी सकाळी 3 टन ऊस तोडून आलेलो आहे, 3 टन ऊस तोडून समाजाकरता जालन्याची सभा हँडल करू रामजीचा असा आती फोन चालू होता की मला माझी नाही परिस्थिती बिकट आहे, पण नाही म्हणे मामा यावंच लागलं, कारण तुम्ही जे सांगता हे समाजाला तुम्हाला कळकळीत, कारण कळकळ ही जो काम करतो जो कष्ट करतो ज्याच्या अंगात रक्त निघतं त्यालाच कळतं, याच्या अंगात रक्त निघणाराची लढाई नाही, हे प्रस्थापित लोकांची राजकीय लढाई आहे। ही काही कुठलीही तुम्हाला सांगतो 10% मागासलेल्या समाजाकरता लढाई नाही, हे पण त्या समाजाने समजून घ्यावा। आणि ते जी 3 बऱ्याच सांगते
ते जर उद्या ते म्हणले नाही आम्हीच भारी आहे, तर उद्या हे 80% ओबीसी समाज आहे, एससी एसटी हे 80% समाज आहे आपला. आपण जर एकत्र आलो तर नक्कीच, नाही जर सरकारला कळलं, नाही जर या समाजाला कळलं, तर उद्या ह्या येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या नगरपालिके, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या इलेक्शन करता त्या इलेक्शनच्या दोरी आपल्या वोट बँक मधून आपल्याला त्याला दाखवून देणं हे गरजेचं आहे. सर्वांनी एक विचाराने एकजुटीनं आपला जो उमेदवार असेल ते जसं वागते तसं तुम्ही वागायचं शिका, एवढीच मी कळकळीची विनंती करतो आणि माझे लांबलेलं भाषण संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. यानंतर